लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये आलेत। आता त्यानंतर लगेच 4,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे। सर्वात मोठी खुशखबर, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली, बहिणींनो आता 2100 नाही तर तुम्हाला 1,500चे 3,000 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त करू। मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1,500 रुपये देतोय, तर 1,500चे 3,000 होतील आणि सरकारची ताकद वाढली। मला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली। लाडक्या बहिणींसाठी 4 नवीन योजना सुरू झाल्यात। महिला व बाल विकास विभागाकडून परिपत्रक आलंय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये त्यांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचं आमच्या विचाराधीन आहे। नवीन योजना सुरू झाल्यात, पण महिलांच्या नाव नोंदणीमध्ये बदल झालाय। लाडक्या बहिणींच्या नावांचा प्रॉब्लेम झालाय। लाडकी बहीण आता अपात्र होणार नाही, सर्व बहिणींना 2100 रुपये मिळणार, आदिती ताईंची घोषणा। तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये आलेत। आता त्यानंतर लगेच 4,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे। आता हे 4,000 रुपये कशाचे आहेत आणि कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहेत, तसेच कोणत्या महिलांचा नावांचा प्रॉब्लेम झालाय तो कसा दुरुस्त करायचा आहे। ज्या महिलांना अजूनही फेब्रुवारी मार्च मागचे हप्ते मिळाले नसतील त्या महिलांना महिला बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक आलंय। आता त्यांनी फक्त मेसेजची वाट पाहायची नाहीये, एक अर्जंट काम करायचं आहे। ते कोणतं काम आहे की ज्यामुळे त्यांना पैसे येतील, त्यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा। बहिणीला मागील 8 दिवसामध्ये दोनदा 1,500 रुपये जमा झालेत। 4 दिवसापूर्वी 1,500 फेब्रुवारीचा हप्ता आणि 4 दिवसानंतर मार्चचा हप्ता, टोटल 3,000 रुपये जमा झालेत आणि आता परत लगेच 4,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत। कोणत्या कोणत्या खात्यात महिलांना हे 4,000 रुपये मिळणार आहेत त्या संदर्भात सविस्तर अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या 4 बातम्या असणार आहेत। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बहिणींसाठी 4 कोणत्या नव्या सरकारी योजना सुरू झाल्यात। दुसऱ्यांदा आपण पाहू 4,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, कशाचे मिळणार। महिलांच्या नावांचा प्रॉब्लेम झालाय, विवाहित महिला असेल, लग्न झालेली बहीण असेल तर त्याच्या नाव नोंदणीमध्ये प्रॉब्लेम झालाय, तो कसा क्लिअर करायचा। आणि शेवटी आपण ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे, महिला बाल विकास विभागाने काय सूचना केलेली आहे, संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे, अन्यथा तुम्हाला तुमचे हप्ते मिळणार नाही, 4,000चं गिफ्ट मिळणार नाही आणि नावांचा जर प्रॉब्लेम झाला तर योजनेमधून बाहेर व्हाल। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहावाच लागेल। लाडक्या बहिणींनी खूप प्रतीक्षा केली, फेब्रुवारीचा हप्ता जमा होत नव्हता, तो मार्च मध्ये झाला आणि त्यानंतर 4 दिवसाच्या आतच मार्चचा हप्ता देखील महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आलेला आहे। एकदम 3,000 रुपये आलेत, आता 4,000 रुपये अजून येणार आहेत। थोडा उशीर झाल्यामुळे राज्य सरकारने महिलांना भेट देण्यासाठी 4 नव्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, पण महिलांच्या नाव नोंदणीमध्ये बदल झालाय। ज्या बहिणी विवाहित आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या नावामध्ये एक विशेष बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे महिलांना आता प्रॉब्लेम होणार आहे, महिलांच्या अडचणीत वाढ होणार आहे। लाडक्या बहिणीला अडचणीचा सामना करावा लागेल। नवीन शासन निर्णय देखील आलेला आहे। आता ज्या बहिणींचं लग्न झालंय आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्या नाव नोंदणी संदर्भात एक GR आलाय। आता काय अडचण त्यामुळे होणार आहे, त्यावर उपाय काय आहे, त्याच्याविषयी देखील अपडेट आपण समजून घेणार आहोत। आता सर्वात आधी ज्या बहिणीला अजूनही फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला नाही, जानेवारीचा झाला नाही किंवा मागचे हप्ते जमा झाले नाही, त्यांच्यासाठी एक सूचना आलेली आहे। त्यांनी फक्त मोबाईलचा मेसेज चेक करायचं नाहीये, तर त्यांनी एक काम अर्जंट करायचं आहे। त्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही हे देखील चेक करणं आता गरजेचं आहे। बऱ्याचशा महिलांचं आधार कार्ड मागच्या वर्षी लिंक करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांचे त्या ठिकाणी जे बँक खाते आहे ते बदललेले आहे। त्यातच आधार कार्ड नसतानाही काही बहिणींनी योजनेमध्ये नाव नोंदवलं होतं, पण आता आधार कार्ड नुसारच हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळेच त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झालेला नाहीये। त्यामुळेच आता आधार लिंकिंग प्रॉपर आहे की नाही ते आता तुम्हाला चेक करून घ्यावं लागणार। ते कसं चेक करायचं 2 मिनिटाच्या पुढे सांगणार आहे। पण आता ज्या महिलांचं नाव नोंदणी आहे, ज्या महिलांच्या नावामध्ये प्रॉब्लेम झालाय त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट आपण समजून घेतोय। पण त्याआधी 4 योजना कोणत्या सुरू झाल्यात, कोणत्या 4 योजना सुरू झाल्यात, त्या अंतर्गत कसे 4,000 रुपये भेटणार आहे, कोणत्या महिलांनाही 4,000 रुपये मिळणार आहे याविषयीची माहिती आपण घेऊयात। त्यानंतर नावाच्या संदर्भातली अपडेट आपण समजून घेतोय।
4 योजना, ज्यामध्ये एक राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणारी एक योजना आहे जिचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। या योजनेअंतर्गत महिलांना जर मुलगी असेल तर त्या मुलीच्या नावे गुंतवणूक केली जाऊ शकते आणि ज्या अंतर्गत 8.2% जो व्याज आहे ते व्याजवर त्यावर मिळतं। सोबत त्यावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते। हे पैसे तब्बल 15 वर्षासाठी जमा राहतात आणि ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी 250 रुपये गुंतवणूक करून ही योजना सुरू करू शकतात आणि ज्या अंतर्गत मुलीच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी ही गुंतवणूक केली जाऊ शकते। आता यानंतर जी योजना आहे की जिच्या मार्फत 4,000 रुपये महिलांना मिळू शकतात। आता हे 4,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, त्यासाठी काय कागदपत्र लागतात, काय विशेष यासाठी सूचना आहे ती एकदा जाणून घेऊया। नंतर नावाच्या बाबतीत काय प्रॉब्लेम झालाय, नावाच्या बाबतीत काय अडचणींचा सामना महिलांना करावा लागेल ती माहिती। आता पहा, 14 जिल्हे आहेत, महाराष्ट्रातील 14 जिल्हे आहेत, तर त्या अंतर्गत केशरी रेशन कार्ड धारक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहेत। आता हे कसे मिळतील, कोणत्या 14 जिल्ह्यात मिळतील, आता याची माहिती आपण घेतोय। आता पहा, जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम सांगतोय। औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा 14 जिल्हे आहेत। या 14 जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना रेशन कार्डवर पैसे आता मिळणार आहे। हे 4,000 रुपये मिळण्याची ही जी योजना आहे, तर या योजनेची सुरुवात जानेवारी 2023 मध्ये झाली होती, ज्या अंतर्गत 14 जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये देण्यात येणार होते। आता जी रक्कम 2025 मध्ये वाढवण्यात आलेली आहे, जी रक्कम आता प्रति लाभार्थी 170 रुपये करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत रोख रक्कम ही कुटुंबांच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते। आता याच्या माध्यमातून 4,000 कसे मिळणार, तर लक्षपूर्वक ऐका, केशरी रेशन कार्ड धारक म्हणजेच APL रेशन कार्ड धारक किंवा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे। तर याच्या अंतर्गत 14 जे जिल्हे सांगितले तर त्यांना आता पैसे मिळणार आहेत। आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे, हे याच्यासाठीचं जे पात्रता असणार आहे ती म्हणजे तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड धारक असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे तुमच्या घरामधील जी महिला आहे तर ती महिला कुटुंब प्रमुख असणं गरजेचं आहे। महिला ज्या रेशन कार्डवर महिला कुटुंब प्रमुख आहे तर त्याच महिलेच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। 14 जिल्हे आधी सांगितले आहे, तर 4,000 कसे मिळणार, तर उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जर 2 सदस्य असतील तर 170 आणि 170 असे प्रति महिना जवळपास तुम्हाला 340 रुपये मिळतील आणि वर्षाला जवळपास 4,080 रुपये मिळतील। तर अशा प्रकारे हा 4,000 रुपयाचा वेगळा लाभ तुम्हाला मिळणार आहे। पण यासाठी हे जे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात तुम्ही राहायला असायला पाहिजे, तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुमची जी रेशन कार्डवर जी कुटुंब प्रमुख म्हणून महिला असायला पाहिजे। तर ह्या 3-4 गोष्टी याच्यामध्ये असणार आहे। आता नावांचा प्रॉब्लेम काय झालाय, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक नावांची अपडेट आली, नावांचा प्रॉब्लेम झालाय, तर ती कोणत्या नावांचा प्रॉब्लेम झालाय, ते एक विशेष गोंधळ तयार झालेला आहे। तर त्यामध्ये काय करण्यात आलं आहे, जे काय डॉक्युमेंट आता इथून पुढे निघतील, जे काय डॉक्युमेंट असतील, उत्पन्नाचा दाखला, रेशन म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट असू द्या, ज्याच्यामध्ये आता वडिलांच्या नावाबरोबर आईचंही नाव लिहिणं आता बंधनकारक करण्यात येणार आहे। म्हणजे बघा, प्रत्येक व्यक्तीला आता पूर्वी मुलीचं नाव, त्यानंतर तिच्या वडिलाचं नाव आणि आडनाव अशा 3 शब्दांचं, त्या 3 अक्षरांचं एक नाव त्या ठिकाणी असायचं। पण आता ज्यामध्ये अपत्याच्या नावानंतर आईचं नाव आणि आईच्या नावानंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव, तर असं कंपल्सरी करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये मुलांचं जर पुरुषाचं जर असेल तर पुरुषाचा फारसा प्रॉब्लेम होणार नाही, पण महिलांचा यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे। आता जी महिला आहे जी अविवाहित आहे तर त्यावेळेस ती तिच्या आईचं वडिलांचं नाव लावून आडनाव लावू शकते, पण ज्यावेळेस तिचा विवाह होतो तर त्यावेळेस तिच्या वडिलांच्या नावाच्या जागे तिच्या पतीचं नाव त्या ठिकाणी येत असतं आणि तिचं आडनाव देखील बदलत असतं। मग यामध्ये गोंधळ असा निर्माण झालाय की ज्यावेळेस लग्न होईल तर त्यावेळेस मग आईचं नाव आणि नंतर पतीचं नाव आणि नंतर आडनाव, तर हा फार मोठा गोंधळ याच्यामध्ये होऊ शकतो। मग नेमकं कसं करायचं आहे विवाहित महिलांच्या बाबतीत, तर या बद्दल आमदार सना मलिक आहे तर यांनी विधानसभेत प्रश्न निर्माण केलाय की महिलांसमोर यामुळे अडचणी वाढतील। आता महिलांनी नेमकं कोणतं नाव लावायचं, लग्ना आधीच्या वडिलांचं आईचं नाव लावायचं की फक्त पतीचं नाव लावायचं की काय लावायचं, या संदर्भात मोठा गोंधळ उडालाय। तर या संदर्भात नक्कीच सरकार यावर निर्णय घेणार आहे। या संदर्भात एखादा GR देखील लवकरात लवकर येऊ शकतो, ज्यामुळे कागदपत्रामध्ये सुसंगती राखणं हे शक्य होणार आहे, कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार आहे। त्यामुळे नक्कीच शासन लवकर यावर स्पष्ट भूमिका मांडेल आणि लवकरच यावर देखील निर्णय होणार आहेत। या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शासन निर्णय जारी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर त्यामुळे नक्कीच ज्या विवाहित महिला आहेत तर त्यांनी आईचं पतीचं की पतीचं वडिलांचं म्हणजे कुठल्या प्रकारे नावांची जी विशेषता जो बदल त्यांना करावा लागणार आहे
ते त्या संदर्भात पुढील अपडेट येतील. ते अपडेट आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. पण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर नक्कीच या अपडेट विषयी तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की GR हा काढला जाणार आहे. GR एकदा काढला का तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं नाव अपडेट करून घ्यावं लागेल प्रत्येक कागदपत्रावर. मग तुमचं रेशन कार्ड असू द्या, तुमचा उत्पन्नाचा दाखला असू द्या, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड असू द्या, तुमचं बँक खातं असू द्या. आणि एकदा का तुम्ही नाव चेंज केलं तर त्यानुसार लाडकी बहीण योजनेमध्ये देखील तुमचा वेगळा बदल होऊ शकतो, हप्त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशी कुठलीही अपडेट आली ती तुम्हाला लवकरात लवकर कळेल आणि त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याचा लाभ घेऊ शकाल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, नक्की कमेंट करायला विसरू नका. आता ज्या महिन्याला फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी आधार लिंकिंग करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. आधार लिंकिंग करण्यासाठी तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तुमचं बँक सीडिंग कुठल्या खात्याला जोडलेलं आहे तुम्ही चेक करू शकता. आता ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथून पुढे ती क्लिप जोडलेली आहे की तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता आणि त्यानुसार तुमचं आधार लिंकिंग आहे की नाही ते चेक करू शकता. तुमचा काय रिझल्ट येतो ते नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.